मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला. नमस्कार. खमंग मेजवानीच्या खमंग एपिसोडमध्ये मी विजय पवार आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, आजची संध्याकाळ खमंग करण्यासाठी मेजवानी खमंग करण्यासाठी मी इथे आलोय चिरनेरमध्ये, उरण तालुक्यातील चिरनेरमध्ये महेंद्र मोकल यांच्या शेतावरती. माझ्या आजूबाजूला तुम्हाला दिसतं इथे शेती आहे, पण ही शेती तुम्हाला कळलंच असेल कसली शेती आहे. ही शेती आहे वालाची. वाल म्हटल्यानंतर या मोसमामध्ये म्हणजे पावसाळ्यात गेला आणि थंडी पडायला लागली की शेतीचं काढून झाली, भात पीक काढून झालं की ही सगळी मंडळी आहे, खारेपाटातील मंडळी सगळी आपली शेती ही वालाने भरून टाकते. आणि वाल म्हटलं की सगळ्यांचा जीव बसतो तो पोपटीवरती. मी तुम्हाला आज खमंग अशी पोपटी दाखवणार आहे आजच्या ह्या एपिसोडमध्ये. पण आजचा हा एपिसोड सुरू करत असताना ह्या शेतामध्ये काम करताना दिसत आहेत महेंद्र मोकल आहेत, त्यांचे वडील तिथे काम करतायत. आमचा एक मित्र तिथे काम करतोय, शेंगा काढतायत. ही शेंगा काढण्याची पद्धत पण अशी आहे बघा. ही शेंगा त्यांनी काढलेल्या आहेत बऱ्याचशा, आणि शेतातून ह्या शेंगा एक एक चांगल्या टपोऱ्याच्या शेंगा काढत ही मंडळी सगळी शेंगा काढतायत आणि त्या ह्याच्यामध्ये घेतील पूर्ण. आणि मग ह्या शेंगांचं महत्त्व सुद्धा असं आहे की ही वालाची शेती ह्या मोसमामध्ये याच्यासाठी केली जाते की पूर्णपणे खारेपाट, कोकणामध्ये खारेपाट हा जो पट्टा आहे सगळा, या वेळेला ह्या वालाच्या शेतीतून मोठ्या प्रमाणामध्ये पीक घेत असतो. याच्यातून दोन फायदे होत असतात. तर पीक घेताना त्यांना वाल खाण्यासाठी किंवा वापरण्यासाठी, जेवणासाठी मिळतो. त्याचबरोबर या मोसमामध्ये पोपटी केली जाते. ही पोपटी हा प्रकार याच ठिकाणी रुजला कोकणामधल्या खारेपाटमध्ये, आणि रुजत असताना या लोकांनी ही पोपटी एकत्र करून आपल्या मित्रमंडळींना, आपल्या परिवाराला एकत्र बसून हा पोपटीचा आनंद त्यांनी द्यायला इथे, म्हणजे एक प्रकारचं पोपटी संमेलन, एक प्रकारचा पोपटीचा उत्सव इथे या पोपटीच्या माध्यमातून साजरा केला जातो. 150 ते 200 वर्ष आपल्याला मागं जावं लागेल. आणि 150 ते 200 वर्ष मागे जाऊन जर आपण विचार केला तर ही पोपटी इथे कोकणामध्ये कशी रुजली त्याचं कारण एक वेगळं. कारण पोपटी खात असताना येणारी जी मजा आहे, पोपटी शिजवताना त्याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केला जात नाही. ही पोपटी कशा पद्धतीने शिजली जाते तुम्हाला मी दाखवणारच आहे. पण हा इतिहास जाणून घेत असताना थोडंसं मागं जावं लागेल आपल्याला. कारण हा कोकणातील खारेपाटचा पट्टा, समुद्रकिनाऱ्याचा पट्टा जो आहे, या खारेपाटमध्ये राहणारी जी काही मंडळी आहे ही पूर्वी मिठाचा व्यवसाय करायची. पण हळूहळू हा मिठाचा व्यवसाय त्यांचा बंद झालेला आहे. ह्या चिरनेर भागामध्ये तर फार मोठा व्यवसाय इथे मिठाचा केला जायचा. ह्या विभागामध्ये, उरणमधील शेतीमध्ये आपल्याला नवीन नवीन काय उत्पादन घेता येऊ शकतं याचा विचार करायला लागलेले. त्यातूनच हा वालाचा व्यवसाय किंवा वालाचा उद्योगधंदा किंवा वालाची शेती यातून आता भरभराटीला आलेली आहे. आणि प्रत्येक माणूस, प्रत्येक शेतकरी इथला वालाची शेती पिकवून आपल्या वर्षभराचा वाल तयार करतो. वालाची शेती करत असताना ती कशा पद्धतीने केली जाते याच्याविषयी आपण जाणून घेऊ. माझ्यासोबत आहेत या शेताचे मालक महेंद्र मोकल, त्यांचे वडील वसंत मोकल. बाबा, मला सांगा की ही वालाची शेती कुठल्या मोसमामध्ये आणि कशा पद्धतीने केली जाते? ही वालाची शेती जी आहे ती एकदा भाताची कापणी पूर्ण झाली की नंतर मग दोन पद्धतीने वालाची शेती ही केली जाते. एक नांगरणी पद्धत करून ट्रॅक्टरने, आता नांगर राहिलेले नाही, संपले, त्याच्यामुळे ट्रॅक्टरने जमीन फोडतात आणि त्याच्यात वाल पेरतात. आणि दुसरी टोकन पद्धत, हा, ही टोकन पद्धतीने वालाचे बियाणे जे असतं ते टोकन पद्धतीने शेतात टाकून त्याच्या लागवड केली जाते. असं एक एक पेरत जायचं आणि त्याच्यामध्ये लागवड केली जाते. आणि ती लागवड करताना ती साधारणतः 1 फुटाच्या अंतरावर अशी एका फुटाच्या अंतरावर ते पेरत जायचं. पुढे मग ती शेती, पुढचं त्याची मशागत वगैरे, पुढं त्या शेतीला विशेषतः वालाच्या शेतीला मशागत अशी करावी लागत नाही. पावसाच्या पाण्याने जी ओलसर जमीन असते त्या ओलसर जमिनीच्या दवानेच त्या जमिनीच्या ह्याच्याने ते हे होते. आणि वातावरणामध्ये जशी थंडी जास्त पडते, जेवढी थंडी जास्त पडेल तेवढ्या वालाचं पीक भरभराटीला जास्त येतं.
हवामानाचा हा परिणाम या शेतावरती पिकावर चांगला होतो की जर थंडी कमी असली तर पीक कमी प्रमाणात येतो आणि थंडी भरपूर असली तर वालाचा फूल त्याचं जे धरलं जातं ते भरपूर प्रमाणात आणि शेंगांचं प्रमाण भरपूर. पण शेंगांमध्ये सुद्धा काही शेंगा अशा शेंगांमध्ये सुद्धा विविध प्रकार हा शेंगांचे या वालाचे बरेचसे प्रकार आहेत. पण सर्वसाधारणपणे आमच्या या भागामध्ये एक पांढरा वाल म्हणून त्याला पावटा असं म्हटलं जातं, तो पांढरा वाल आवडीने खाल्ला जातो. आणि दुसरा एक लाल वाल, तो हा माझ्या शेतामध्ये सध्या मी जो टाकलेला आहे तो लाल वाल आहे आणि ह्याला गावठी वाल असं म्हणतात. आणि हा त्या वालापेक्षा ही शेंग आणि हा वाल रुचीला चवदार अतिशय चांगला असतो. लाल वाल हा म्हणजे पांढऱ्या वालापेक्षा लाल चवदार आहे, अतिशय चवदार. वैशिष्ट्य हे आमच्या या चिरनेर विभागातलं वैशिष्ट्य हे की पनवेल उरण तालुक्याच्या वरच्या भागातनं जो वाल येतो तो कडू वाल म्हणून म्हटला जातो. पण आमच्या या भागातला जो चिरनेरच्या विभागातला वाल आहे तो अतिशय चांगला आणि गोड म्हणून समजला जातो आणि या वालाच्या मागणीला जास्त मागणी. बाबा मातीचा प्रभाव याच्यावरती होतो का? हा मातीचा प्रभाव निश्चित होतो की माती जर तुमची चांगली कसदार माती असेल तर पीक चांगला येतो आणि तो त्या शेंगेला म्हणजे त्या पिकाला चव पण येते. आणि जर रेताड माती असेल किंवा त्याच्यामध्ये जरा चुनखडे वगैरे असेल तर पीक कमी प्रमाणात येते. आणि हे पीक जेव्हा आपण पेरून झालं मग ते पीक आलंय बाबा कशा पद्धतीने आलंय तुम्ही कसा अंदाज बांधता आणि मग काढायला सुरुवात करता? काढायला म्हणजे असं साधारणतः फुलावर आलं की त्याच्यानंतर साधारणतः 1-1.5 महिन्यांनी ते साधारण हळूहळू फुलं यायला त्याच्यावर सुरुवात होतं. फुलं यावर ते एकदा पीक आलं की त्याच्यावर शेंगा धरल्या जातात आणि त्या शेंगामध्ये दाणे भरले जातात. शेंग टपोरी झाली की मग ती काढायला सुरुवात करतो. पण शक्यतो ही जी टपोरी शेंग जी काढली जाते, हिरवी शेंग काढली जाते ती खास पोपटीसाठी काढली जाते आणि खाण्याकरता काढली जाते. कधी कधी त्या वालापासून त्याची भाजी सुद्धा केली जाते, त्या दाण्यांची भाजी, त्या दाण्यांची भाजी पण केली जाते आणि ती विशेष अतिशय चविष्ट अशी भाजी लागते, अतिशय चविष्ट अशी ती लागते. आणि नंतर बियाणासाठी किंवा वर्षभर पुरवण्याकरता त्या शेंगा सुकवल्या जातात. म्हणजे न काढताना त्या झाडावरच सुकवल्या जातात. झाडावर सुकलं की मग त्या शेंगा काढतात, झाड उपटून काढतात. ते झाड उपटून काढले, ते वेल उपटून काढलं की मग त्याच्यावरती त्या शेंगा दाणक्याने ठोकून त्याच्यातून वाल बाजूला काढायचे आणि मग ते वर्षभर पुरवायचे. बरं, याच्यातून व्यवसाय म्हणून हे केलं जातं का स्वतःच्या घरच्यासाठी? नाही, दोन्ही प्रकारे हे केलं जातं. ज्यांची भरपूर जमीन आहे, भरपूर शेती आहे, ज्यांची वालाची भरपूर ते व्यवसाय म्हणून देखील करतात आणि ज्यांची कमी प्रमाणात आहे ते आपले वर्षाला पुरवठा म्हणून त्यातल्या त्यात थोडीशी विक्रीसाठी असे वगैरे. साधारणतः किती टन म्हणजे जे विक्री करणारी आहेत ते साधारणतः त्याच्यामधून किती त्यांना काही उत्पन्न मिळू शकतं? वालाची आजची किंमत, त्याचा भाव, त्याचे काय कशा पद्धतीने? सर्वसामान्यपणे जर आपण विचार केला तर या विभागामध्ये वालाचा भाव हा 100 रुपये किलो प्रमाणे चालतो. आता पण 100 रुपये किलो प्रमाणे सुकलेला वाला 100 रुपये किलो प्रमाणे विकला जातो. आणि साधारणतः एखादा 1 एकरामध्ये म्हणजे जास्त असं, कारण काय हे बिन पाण्याचं आणि बिन मेहनतीचं जवळजवळ पीक आहे. 3 महिन्यामध्ये पीक 2 महिन्यामध्ये पीक आपल्या 2 महिन्यापासून सुरुवात होते पीक यायला. ते जास्तीत जास्त संपूर्ण पीक काढेपर्यंत 3-3.5 महिने जातात. कारण 2 महिन्यापासून शेंगा काढायला सुरुवात करतो आणि नंतर मग त्याच्यावर हे होतं. तर साधारणतः या विभागातले शेतकरी हे फार मोठे असे शेतकरी नाहीत. साधारणतः 1 एकर, 1.5 एकर, 2 एकर सधन शेतकरी नाहीत. इकडे या भागातले छोटे छोटे शेतकरी आहेत आणि त्यामुळे साधारणतः स्वतःच्या घरी ठेवून 100 किलो, 150 किलो, 50 किलो, 70 किलो अशा प्रमाणे विकतात. बरं बाबा, तुम्ही पेशाने स्वतः शिक्षक होतात, आता तुम्ही रिटायरमेंट घेतलेली आहे. पण शिक्षक म्हणून तुम्ही जेव्हा नोकरी करत होता त्यावेळेला शेतीविषयी तुम्हाला आवड होती का? आणि आता तुम्ही रिटायरमेंट नंतर तुम्ही नेमकं काय आता हे वालाच्या शेतीकडे किंवा इतर शेतीकडे कसं काय वळाले? पहिल्यापासून लहानपणापासूनच मला शेतीची आवड आहे आणि ह्या शेतीच्या आवडीमुळं रिटायर झाल्यानंतर मी या थोड्याशा शेतामध्ये सुरुवातीला असा विचार केला की या मोठ्या मुलाला सांगितलं की बाबा काहीतरी आपण उद्योग करूया. आता मी रिटायर झालेलो आहे आणि मला त्याच्यातली आवड आहे जास्त शेतीची. त्यामुळे मी या शेतामध्ये 50 हापूसची कलमं लावली आणि त्याच्यामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या व्हरायटीज म्हणजे जवळजवळ 18 प्रकारचे आंब्यांचे कलमं या ठिकाणी या माझ्या शेतामध्ये आहेत. आणि 33 नारळाची झाडं आहेत. त्या नारळांच्या झाडामध्ये देखील
तीन प्रकारचे आहे. एक आपले बाणकोटी, सिंगापुरी आणि आता कोकण कृषी विद्यापीठाने नवीन केलेली TD1 TD2 या जातीची नारळांची झाडं आहेत. त्याचप्रमाणे 18 प्रकारचे आंबे म्हणजे कोकण, विशेषतः कोकण कृषी विद्यापीठाचं कोकण सिंधू, कोकण रुची आणि कोकण सम्राट या तीन प्रकारचे ह्या नवीन त्यांनी संशोधन काढलेल्या कलमांच्या जाती. आणि हापूस तर आपला आहेतच, शिवाय परत पायरीची कलमं लावलेली आहेत. त्याच्यानंतर बैगनपल्ली म्हणून कर्नाटकचा हापूस जो म्हटला जातो त्या प्रकारची जाती आहेत. मला इथे हापूस आंब्याची झाडं दिसत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या जाती प्रजाती इथे आहेत. त्यानंतर चिकूची झाडं आहेत आणि अजून काही वेगवेगळी झाडं इथे आहेत. आणि त्याच्यात मध्येच ही वालाची शेती सुद्धा केली गेलेली आहे. मी ही मिश्र पीक म्हणून वालाचं घेतलेलं आहे, कारण याच्यामध्ये हे लाईन आखून त्यांना कलमांची कलमं लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये शिल्लक राहिलेली जी जागा आहे त्या जागेमध्ये वालाची शेती केली. आपण आता वसंत मोकल यांच्याशी गप्पा मारलेल्या आहेत. त्यांनी शेतीविषयी आणि त्यांच्या आवडीविषयी बरंच काही सांगितलेलं आहे. पण माझ्यासोबत त्यांचे चिरंजीव सुद्धा महेंद्र मोकल आहेत. आपण त्यांनाही विचारूया या शेताविषयी किंवा त्यांच्या आवडीविषयी. महेंद्रजी, मला सांगा की तुम्ही एक जातीवंत शेतकरी, तुमच्या वडिलांकडून तुम्हाला शेतीचा वारसा मिळालेला आहे आणि तुम्ही ती शेती करत आहात. या शेतामध्ये तुम्ही अजून काय काय इथे लावलेलं आहात? या शेतामध्ये आम्ही घरगुती भाजीसाठी फ्लावर, अल्कोहोल, वांगी, टोमॅटो आणि त्याचप्रमाणे तुरीची झाडं लावलेली आहेत, मिरची लावलेली आहेत, चिकू, पेरू, कोबी अशी घरगुती आम्हाला खाण्यासाठी भरपूर. म्हणजे तुम्हाला या मोसमामध्ये तुम्हाला बाहेर बाजारातून भाजी आणावी लागत नाही? नाही, अजिबात नाही. वर्षभर आम्हाला भाजी विकत आणावी लागत नाही. सगळी भाजी तुम्हाला इथे भाजी आम्ही इथंच उत्पादन तयार करतो आमच्यासाठी. आणि अजून इथे काय वेगळं इथं वेगळं म्हणजे आता आम्ही डाळिंबाची सुद्धा झाडं आहेत या ठिकाणी. गावठी आवला आहे, नंतर बाजारी सुद्धा मोठा आवला आहे, ही झाडं लावलेली आहेत. लिचीची झाडं लावलेली आहेत, कोकमाचं झाड सुद्धा इथे एक आपला सफरचंद म्हणजे ऍपल बोर असं एक आमच्याकडे सुद्धा एक मोठा झाड आहे. केळीची झाडं लावलेली आहेत, सुपारीची झाडं लावलेली आहेत. आणि या मोसमामध्ये तुम्ही ही पोपटीसाठी लागणार हा वाल, आणि या मोसमामध्ये आम्हाला घरगुती खाण्यासाठी आणि पोपटीसाठी मला वाटतं हा वाल आता तयार झालेला आहे, पोपटीसाठी तयार झालेला आहे. आणि मला वाटतं अनेक वेळेला तुमचा हा सीझन मध्ये तुमची मित्रमंडळी, आमचा कार्यक्रम पोपटीचा हा चालूच राहणार. ही पोपटी तुम्हीच लावणार आहात ना? ही पोपटी आता मीच लावणार. मित्रांनो, पोपटी हेच लावणार आहेत. आणि तुमची पण उत्सुकता कधी शिगेला गेले, माझी तर प्रचंड गेले. मला ती पोपटी बघायचीच आहे आणि मला पोपटी खायची आहे, तर मी तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे. पण त्या अगोदर घेऊया छोटीशी विश्रांती. खमंग मेजवानी. मसाल्यांची दुनिया आहे अद्भुत सारी. संगीत मसाल्यांची टेस्ट आहे लय भारी. तिच्या हाताला आहे चव, ती कुशल गृहिणी थाली. स्पेशल मसाल्यांची आहे किमया न्यारी. विसरणी जा मसाले आता फक्त कोठे म्हणा. कुशल गृहिणीची एकच पसंत फक्त कोठे आणा. कोठे मसाले. स्वाद आणि जेवणातच नव्हे तर जीवनातही. सुपर मिक्स मसाला, स्पेशल गरम मसाला, तयार चिकन मसाला, तयार मटन मसाला, स्वादिष्ट भोजनाचे रहस्य पोटे मसाले. पनवेल. खमंग मेजवानी. खमंग मेजवानीच्या खमंग एपिसोडमध्ये ब्रेक नंतर तुमचं स्वागत. मित्रांनो, आपण चिरनेर गावामध्ये आलोय. या ठिकाणी चिरनेर गावातील एक शेतकरी महेंद्र मोकल यांच्या शेतावरती आपण आलेलो आहोत. ब्रेकच्या अगोदर आपण वालाची शेती कशी केली जाते आणि या वालाची शेती केल्यानंतर वाल जेव्हा पिकायला लागतो किंवा तयार होतो त्यावेळेला पोपटीचे कार्यक्रम, पोपटी कशी तयार केली जाते किंवा शिजवली जाते हे आपण पाहिलंय किंवा ऐकलेलं आहे. आता आपण मुळात पोपटी कशी लावली जाते हे आपण पाहणार आहोत. माझ्यासोबत आहेत महेंद्र मोकल आणि माझी सगळी मित्रमंडळी आहे या ठिकाणी. आपण त्यांना विचारूया की पोपटी लावण्यासाठी कोणकोणते पदार्थ घेतले जातात, कशी तयारी केली जाते. महेंद्रजी, मला सांगा ना, काय काय आपण घेतले आहेत पोपटीसाठी? पोपटी लावण्यासाठी वालाच्या शेंगा लागतात, नंतर चवळीच्या शेंगा लागतात, मटरच्या शेंगा लागतात, तुरीच्या शेंगा लागतात. त्याच्यामध्ये आपण काय जर टाकायचं असेल बटाटा, वांगा, अंडी, चिकन आणि या सर्वात शेवटी एक मातीचा मडका लागतो. बरं, म्हणजे मडकच का? मातीचं मडकच का? कारण मातीचा मडका असा आहे की याच्यातून वाफ जास्त बाहेर जात नाही आणि याच्यात पाणी लागत नाही आणि याला चव, ह्या शेंगांना मातीच्या मडक्यामध्ये वाफ न गेल्यामुळे शेंगांना चव जास्त लागतं. बरं.
आजकालच्या जमान्यामध्ये फास्ट जमान्यामध्ये मडका सोडून डब्याचा उपयोग केला जातो, पण डब्याच्या पोपटीला जास्त चव लागत नाही. बरं. हां हां हां. आणि प्रश्न असा येतो की डबा 15 रुपयात मिळतो आणि मातीचा मडक्याला आम्हाला 200 रुपये मोजावे लागतात. हां हां. आणि मातीचा मडका जुन्या जमान्यासारखा राहिला नसला, त्याच्यामुळे राहिला नाही, त्याची किंमत जरी जास्त असली तरी ती ठराविक जर चांगली पोपटी बनवायची असेल तर मातीचाच मडका लागतो. नाहीतर मग शॉर्टकटमध्ये आम्ही 15 रुपयाचा डबा घेतो आणि त्याच्यामध्ये शॉर्टकट पोपटी त्याच्या डब्यामध्येच करतो. आज आपण मातीच्या मडक्यामध्येच पोपटी तयार करणार आहोत. ठीक आहे, आपण बघूया आता पोपटी कशा पद्धतीने त्याच्यामध्ये एक एक पदार्थ घेतले जातात. चला सुरू करूया आपण. या सुरू. पहिल्यांदा काय घ्यायचं आपण? आता पहिल्यांदा हा मडका आपण घेतलेला आहे. हां. आता मडक्याच्या बुंदावर आपण मामोटा हे आपल्याला टाकणार आहे. मामोटा म्हणजे त्याला भांबरूट असं म्हटलं जातं. ही एक औषधी वनस्पती आहे. आहे. ही एक औषधी जखमेवरती ही वनस्पती बऱ्याच वेळेला लावली जाते. त्याच्यामुळे रक्त थांबलं जातं. आणि या पोपटीसाठी तिचा प्रामुख्याने उपयोग केला जातो, कारण ती औषधी पण आहे आणि तिला एक वेगळ्या प्रकारचा सुगंध येतो. त्याच्यामुळे शेंगांना चव पण येते, शेंगांना चव येते. आणि ती शेंगा खाल्ल्यानंतर किंवा ते पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला अजिबात पोटाला कुठलाही त्रास होत नाही. हे एक त्याचं मागचं कारण असायला काहीच हरकत नाही, वैज्ञानिक कारण म्हणायला पाहिजे. वालाच्या शेंगाचा थर आपण किती लावणार याच्यामध्ये? वालाचा आपला 2 इंचाचा थर आत लावून झालेला आहे. आता आपण त्याच्यावर थोडासा मीठ टाकणार आहोत. बरं, मीठ का टाकायचं याच्यामध्ये? शेंगांना चव येण्यासाठी, चांगली चव येण्यासाठी मीठ टाकला. पुन्हा मीठ टाकल्यानंतर पुन्हा त्याच्यावर आपण वालाच्या शेंगा परत एक वालाच्या शेंगांचा थर आपण त्याच्यावर टाकतो. आता वालाच्या शेंगा आपण टाकून झालेल्या आहेत आपल्या. आता जर आपल्याला अजून चविष्ट अशी पोपटी करायची, त्याच्यात मग काय टाकायचं आहे? चिकन टाकायचं आहे, चवळीच्या शेंगा आहेत, मटर आहे, तूर आहे. मग आता आपण वालाच्या शेंगा टाकून झाल्यानंतर एक 4 पीस चिकनचे त्याच्यामध्ये टाकायला पाहिजे. बरं, चिकन पीस आपल्याकडे तयारच आहेत. अरे चिकन पीस टाकताना कसे असेच चिकन पीस टाकायचं? वालाच्या शेंगावर पाहिजे केळीचं पान अंथरायला पाहिजे. बरं, केळीचं पान व्यवस्थित अंथरून झालं त्यानंतर मग चिकन त्याच्यावरती हे करायचं. चिकनचे पीस आता त्याच्यावर आपण चिकनचे पीस आपण चिकन हे करत असताना मला वाटतं चिकनला आपण मीठ, मसाला, लसूण, अद्रक हे आपण चिकनला लावलेलं आहे. बरं, हळद वगैरे त्याला लावून व्यवस्थित. किती वेळ चिकन असं आपण हे लावून आपण साधारण 1 ते 1.5 तास ठेवला तर चिकनला सुद्धा जास्त चव येते. म्हणजे ते मुरतो मसाला आतमध्ये याच्यामध्ये. चिकनचे किती पीस आपण त्याच्यामध्ये? आता याच्यामध्ये आपण किती राहतात खाली आपल्या अंदाजाप्रमाणे आपण चिकन किती आहे, आपलं सामान किती आहे, शेंगा किती आहेत त्याप्रमाणे आता मी खाली हे 6 पीस टाकलेले आहे. बरं, म्हणजे एका अंदाजाप्रमाणे आपण ते पीस टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये. हो, अंदाजाप्रमाणे आपण ते टाकलं. बरं, चिकन आपण टाकलेलं आहे. आता पुन्हा त्याच्यावरती आपल्याला केळीचं पान परत एकदा त्याच्यावरती आपण टाकणार आहोत. बरं, आणि हे असं टाकून झालेलं आहे आपला. आपण टाकत आहोत हे असं. आता केळीचं पान टाकल्यानंतर चिकन हा झाकला गेला, त्याचा खाली वालाला काही लागत नाही. शेंगांना दुसरा त्याचा काही होत नाही. वरच्या मधल्यामध्ये राहून जातं. आता याच्यावर आपण पुन्हा वालाच्या शेंगा टाकणार आहोत. बरं, परत एकदा वालाच्या शेंगा. पुन्हा एकदा वालाच्या शेंगा. बरं, ही पोपटीचं मडकं सगळं आपण भरलेलं आहे, तर तुम्ही याच्यामध्ये कशा पद्धतीने थर लावले ते सांगा. पहिल्यांदा खाली मामोटा मडक्यामध्ये टाकलेला आहे. बरं, त्याच्यावरती आपण वालाच्या शेंगा टाकलेल्या आहेत. त्याच्यावर थोडंसं मीठ टाकलेलं आहे. त्याच्यावर केळीचं पान ठेवून थोडंसं चिकन टाकलेलं आहे. त्याच्यावर चिकनवर पुन्हा एकदा केळीचं पान ठेवून पुन्हा आपल्याला वालाच्या शेंगा टाकलेल्या आहेत. त्याच्यानंतर थोड्याशा चवळीच्या शेंगा टाकलेल्या आहेत. त्याच्यावर थोडासा पुन्हा मीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मग आपण याच्यामध्ये अंडी, बटाटा आणि वांगा टाकलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर मटरच्या शेंगा टाकलेल्या आहेत. आणि त्याच्यावर पुन्हा थोडासा मीठ टाकून त्याच्यावर पुन्हा आपण तुरीच्या शेंगा टाकलेल्या आहेत. तुरीच्या शेंगावरती पण टाकलं, अजून तुरीच्या शेंगा आणि मीठ टाकून पुन्हा त्याच्यावरती मामोटा टाकून ती हंडी आपण पॅक केली. पूर्ण अशी अशा तऱ्हेने सगळं झाल्यानंतर ही पूर्ण हंडी अशी पॅक केलेली आहे. इथे मामोटा म्हणून म्हटलं जातं, भांबरूट असं आहे. तर त्याला पूर्ण पॅक केले. त्याच्यामुळे जो काही विस्तव आहे तो आतमध्ये गेला तरी वाफ बाहेर पडणार नाही. ती वाफ आतल्या आत तशीच राहणार आहे ती. त्यामुळे आतले जे टाकलेले जे पदार्थ आहेत ते पदार्थ आतल्यात शिजून जाणार व्यवस्थित. आणि कुठल्याही पद्धतीचं पाणी नसल्यामुळे ते वाफेने शिजणार. त्यामुळे त्याची एक वेगळी चव आपल्याला चाखायला मिळणार आहे. मला वाटतं हे मडकं सगळं आपल्याला विस्तवामध्ये किंवा धगाखाली पेटवायला म्हणजे शिजवायला तयार झालेलं आहे. तर मग आता आपण विस्तवाकडे जाऊयात, पेटूयात. हो, जाऊ सगळं. चला तर मग आपण जाऊया.
हा धग आता पेटलेला आहे आणि हे पोपटी शिजण्यासाठी आपल्याला 20 मिनिटाचा कालावधी लागणार आहे. त्या अगोदर घेऊया आपण छोटीशी विश्रांती. खमंग मेजवानी. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाहीये. चिंग्याची कारणं थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का. पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस कारणं संपली. अरे पण उठा, फोन कर, ट्रान्झॅक्ट. ट्रान्झॅक्ट? तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट? Transact, zap, transact, app. Transact, app. खमंग मेजवानी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. ज्या क्षणाची आपण आतुरतेने मगाचपासून गेली 20 मिनिटं वाट पाहत होतो, तो क्षण जवळ आलेला आहे. मडकं गरम होऊन छानपैकी पोपटी तयार झाली आहे. बघूया आपण, चला मग बघूया. वाव, क्या बात आहे. सगळं आतलं मटेरियल जे आपण टाकलेलं होतं ते सगळं मटेरियल आता ओके झालेलं आहे आणि छानपैकी सुगंध सुटलाय. हे सगळं हे करत असताना बघा वाफ छानपैकी येते. पोपटी तयार झालेली आहे. मडक्यामध्ये ज्या ज्या वस्तू टाकलेल्या होत्या मस्तपैकी तयार झालेल्या आहेत आणि हे आपल्या समोर आता हे सगळं तयार झालेलं मटेरियल समोर ठेवलेलं आहे. तर बघूया आपण काय कसं त्याची चव बघूया का. या बरं, काय देत आहे मला खायला आता? वाव, छान चिकन आहे. खाऊन बघतो कसं झालं ते. अप्रतिम. माझ्या आजूबाजूला माझी सगळी मित्रमंडळी बसलेली आहे आणि मी हे चव घेतली. अरे तुम्ही घ्या ना सगळे आता. चला आपण खाता खाता गप्पा मारूया. छानपैकी पोपटी तयार झालेली ना आपली. महेंद्रजींनी आपल्याला सगळा हा मटेरियल दिलेला आहे. बरं मित्रा, मला सांग ना, तू काय ही पोपटी तू लहानपणापासून पाहत असशील? बरं, लहानपणापासून पाहत असताना हे पोपटीचे दरवर्षी बदलणारे स्वरूप तुला लक्षात आलं का की कसं बदलत गेलेलं आहे ते? पहिले आम्ही पोपटी बनवायचो तेव्हा अंडी नव्हती टाकत, चिकन नव्हतं टाकत, फक्त वाल्याच्या शिंगा आणि चवलीच्या शिंगा टाकायचो. आता सर्व बदल झालेला आहे. आता अंडी टाकतात, चिकन टाकतात, त्यात बटाटी टाकतात, वांगी टाकतात. चांगलं आता पण हा बदल तुला आवडलाय का? हा आवडलाय. हा पण बदल आवडलाय. याच्या आधी खूप छान होती पोपटी व्हायची. माझ्यासोबत महेंद्र मोकल यांचे सुपुत्र माझ्या बाजूलाच बसलेले आहेत. मित्र, नाव सांग ना तुझं. माझं नाव मनीष महेंद्र मोकल. बरं, ही पोपटी विषयी तू काय सांगशील? तुला हा जो बदल चाललेला आहे किंवा तुझ्या आजच्या वयामध्ये आणि मागच्या खूप मागे गेलो तर ती पोपटीने आजची पोपटी, याच्यामध्ये काय तुला वाटतंय? पोपटी ही मी माझ्या वडिलांकडून बनवायला शिकलोय. बरं. आणि आत्ताच्या युगात आमच्या यंग सध्या पिझ्झा, बर्गर, चायनीज हे स्पायसी बरोबर आहे, ते सर्वांना खाल्लं जातं. पण चिरनेर गावची स्पेशल पोपटी ही स्पायसी जीवन किती प्रकारे भारी आहे. नक्कीच बरोबर आहे. आणि पोपटीसाठी आजच्या युगात माझे फ्रेंड मला सांगतात काय साल्या काही कर पण मला पोपटी खायला दे. चायनीज बर्गर आम्ही नेहमी खातो पण मला पहिली पोपटी पाहिजे. माझे खारघरचे मित्र येऊन गेले, मुंबईचे गेले, नेरूलचे गेले, पनवेलचे गेले आणि वर्षातून फक्त 2 महिनेच आम्हाला पोपटी खायला मिळते. आणि ते 2 महिने आम्ही भर भरून पोपटी खातो. तो आनंद तुम्ही 2 महिने छानपैकी घेत असतो. नक्कीच. मी, माझे मित्र त्याच्यात सहभागी सर्व होतात, पोपटी करतात. काही जण पोपटीला केळाचा पान लावतात तर काही सिल्वर पेपर, बदामाचा पान, पोपटीत मच्छी, अनेक प्रकारचे पदार्थ टाकून बघतात. हा, आणि पोपटीची अलग अलग टेस्ट तयार करायला बघतात. बरं, अजून काय सांगशील तू? तुझ्या मनात अजून काय अशा भावना आहेत की तुला सांगाव्याशा वाटतायत? पोपटी ही आमच्या पूर्वजांपासून चालत आलेली परंपरा. पोपटी बरोबर मी खाली, माझ्या वडिलांनी खाली, मी खातो. पण आता पोपटी करायला जागा आली पाहिजे.
बरं, ती शेती राहिली पाहिजे. बरोबर आहे, नक्कीच. आता उरण तालुक्यात निम्म्या जागा लोकांनी विकलेल्या आहेत. नवीन प्रोजेक्ट आले, जागा विकत चालल्यात आणि सरकारी त्याच्यावर काही बंधनं येत आहेत. सरकारी बंधनं त्याच्यावर चिक्कार येतात. त्याच्यामुळे पोपटी ही आता कमी होत चाललेली आहे. बरं, पहिले पोपटीसाठी लोक निदान गावात पहिले 100 ते 150 पोपटी व्हायच्या, पण आता 100-150 राहिल्या नाही, फक्त 15 ते 20 राहिल्यात. याचं कशामुळे होतं ते सगळं? हे म्हणजे जागा विकल्यामुळे शेतकऱ्याच्या हातामध्ये जागा शिल्लक राहिली नाहीये, शेती शिल्लक राहिली नाहीये, त्यामुळे शेतीपासून शेतकरी वंचित राहतोय असं तुला वाटतंय, असं तू म्हणतोयस. तुझं म्हणणं बरोबर आहे. तू ज्या भावना व्यक्त करतोस ते अत्यंत गरजेचे आहेत. कारण प्रेक्षक तुम्हाला सांगतो, ह्या भागामध्ये शेती करणारा शेतकरी आता शेतीपासून वंचित होत चाललेला आहे. कारण या सगळ्या उरणपट्ट्यामध्ये सरकार नवीन प्रोजेक्ट आणतंय, शेतकऱ्याच्या ज्या जमिनी आहेत त्या आपल्या ताब्यात घेते, त्यामुळे शेतकरी जमिनीपासून आणि आपल्या शेतीपासून वंचित होतोय. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यावरती खरोखर याच्या पुढे उपासमारीची वेळ येईल का? फार गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. हा आम्हाला आनंद घ्यायचा असेल, परिवारावर सोबत बसायचं असेल, आमची शेती हे टिकणं तितकंच गरजेचं आहे. आणि त्यामुळे या प्रश्नावरती आपल्याला विचार करणं गरजेचंच आहे. जसा काळ बदलतोय तसं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वीकारणं गरजेचं आहे. काळ बदलत असताना आपल्या ह्या रूढी परंपरा मात्र आपल्याला कुठेही विसरता कामा नये, त्या तशाच टिकल्याच जाव्यात असा आपण नक्की प्रयत्न करूया. या अगोदरच्या पिढीने ह्या पोपटीचा आनंद घेतलेला आहे, ही पिढी सुद्धा पोपटीचा आनंद घेते आणि आता आम्ही सगळे हा पोपटीचा आनंद घेतोय. हे सगळे अगदी चव घेत आहेत, आनंदाने चव घेत आहेत. पण आमचा पत्ता लिहून घ्या, खमंग मेजवानी @gmail.com वर, facebook.com/खमंग मेजवानी किंवा youtube.com/UNB सुमंत. आमचे फोन नंबर लक्षात ठेवा, 9869009449 किंवा 02227459449. तर पुन्हा भेटूया नवीन ठिकाणी नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.